सर्वांना नमस्कार. आज आपण दिल का कनेक्शन या स्टोरीचा 8वा भाग पाहणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया. पोलीस गाड्यांच्या लाल निळ्या दिव्यांचा प्रकाश त्या जुन्या पडक्या किल्ल्याच्या काळ्याभोर भिंतीवर थया नाचत होता. रामगडच्या त्या शांत हवेत आता फक्त सायरनचे कर्कश आवाज घुमत होते. अमायरा अजूनही तशाच अवस्थेत जमिनीवर बसून होती. तिचे दोन्ही हात कबीरच्या डोक्याला घट्ट धरून होते. कबीरच्या कपाळावरून वाहणारं रक्त तिच्या हाताच्या बोटांमधून ओघळून तिच्या काळ्या साडीवर पडत होतं. पण तिचं तिकडे लक्ष नव्हतं. तिच्या डोळ्यांसमोर फक्त कबीरचा तो अशक्त चेहरा आणि त्याने तिच्यासाठी घेतलेला तो जीवघेणा धोका फिरत होता. सर, ॲम्ब्युलन्सला कॉल करा आत्ताच्या आत्ता. कबीर सरांच्या डोक्याला गंभीर दुखापत झालीये, मुख्य इन्स्पेक्टरने आपल्या सहकार्याला ओरडून सांगितलं. 2-3 पोलीस कॉन्स्टेबल धावतच पुढे आले आणि त्यांनी कबीरला हळुवारपणे उचलण्याचा प्रयत्न केला. कबीरने अर्धवट उघडलेल्या डोळ्यांनी अमायराचा हात पकडला. त्याचा आवाज अत्यंत क्षीण होता, पण त्यामध्ये तोच नॅचरल काळजीचा सूर होता. अमायरा, तू ठीक आहेस ना? तुला लागलं नाही ना कुठे? अमायराने आपले अश्रू पुसले आणि तिने कबीरचा हात दोन्ही हातात घेऊन चेपला. मी एकदम ठीक आहे कबीर, तू प्लीज जास्त बोलू नकोस. आधी आपल्याला हॉस्पिटलमध्ये जावं लागेल, ती अत्यंत भावूक आवाजात म्हणाली. पोलिसांनी कबीरला स्ट्रेचरवर निजवलं आणि ते किल्ल्याच्या बाहेर आणू लागले. अमायरा सावलीसारखी त्याच्या मागे चालत होती. तिच्या अंगावर अजूनही कबीरचंच ते ब्लॅक लेदर जॅकेट होतं, जे तिला या भयानक रात्रीमध्ये एका सुरक्षेची ऊब देत होतं. किल्ल्याबाहेर ॲम्ब्युलन्स तयार उभी होती. कबीरला आत ठेवताच अमायराही त्याच्या शेजारी जाऊन बसली. ॲम्ब्युलन्स सुसाट वेगाने जयपूरच्या दिशेने धावू लागली. गाड्यांच्या खिडकीबाहेर रात्रीचा अंधार हळूहळू विरळ होत चालला होता आणि आकाशात पहाटेची पांढरी फूट उमटू लागली होती. कबीरला डॉक्टरांनी प्राथमिक उपचार देऊन ग्लुकोजची सलाईन लावली होती, ज्यामुळे तो आता शांतपणे झोपला होता. अमायरा खिडकीबाहेर पाहत विचार करत होती की काल सकाळी ती फक्त एका बिझनेस इव्हेंटसाठी उदयपूरच्या महालात उभी होती आणि आज एकाच दिवसात तिचं संपूर्ण आयुष्य कबीर कपूर नावाच्या वादळाभोवती वेढलं गेलं होतं. सकाळी 6 वाजता ॲम्ब्युलन्स जयपूरच्या एका मोठ्या प्रायव्हेट हॉस्पिटलच्या आवारामध्ये पोहोचली. कबीर कपूर सारखा मोठा स्टार जखमी अवस्थेत हॉस्पिटलमध्ये आणला गेलाय ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. कबीरने रात्री केलेल्या त्या सोशल मीडिया लाईव्हमुळे आधीच अख्खा देश जागा होता आणि आता मीडियाचे कॅमेरे हॉस्पिटलच्या गेटवर जमा होऊ लागले होते. पोलिसांच्या एका मोठ्या तुकडीने कबीरला तातडीने आत नेले आणि VIP वॉर्डमध्ये शिफ्ट केले. डॉक्टरांनी त्याच्या डोक्याला टाके घातले आणि त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. अमायरा वॉर्डच्या बाहेर असलेल्या कॉरिडॉरमध्ये एका बाकावर शांतपणे बसली होती. तिचे कपडे विस्कटलेले होते, चेहऱ्यावर थकवा होता, पण डोळ्यांतील चमक कायम होती. तेवढ्यात कॉरिडॉरच्या दुसऱ्या टोकाकडून धापा टाकत 2 व्यक्ती येताना दिसल्या. तो कबीरचा मोठा भाऊ विहान कपूर आणि त्याची नवविवाहित बायको रिया होते. विहानचा चेहरा प्रचंड काळवंडला होता. त्याने अमायराला पाहिलं आणि तो सरळ तिच्या जवळ आला. अमायरा, कबीर कसा आहे आता? डॉक्टरांनी काय सांगितलं? विहानने अत्यंत चिंतेने विचारलं. अमायरा उभी राहिली. तिने चष्मा नीट केला. विहान सर, कबीर आता धोक्याबाहेर आहेत. डोक्याला दुखापत झाली होती, पण टाके घातल्यामुळे आता तो शांत झोपला आहे. काळजी करण्यासारखं काही नाहीये. विहानने एका सुटकेचा श्वास सोडला आणि तो तिथेच एका खुर्चीवर बसला. त्याने आपले दोन्ही हात डोक्यावर ठेवले. मला अजूनही विश्वास बसत नाहीये अमायरा, की हे सगळं काय घडतंय. काल माझं लग्न होतं, माझ्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा दिवस, आणि डॅडच्या एका जुन्या गुपितामुळे माझं अख्खं कुटुंब विखुरलं गेलं. कबीरने रात्री जे काही लाईव्ह सांगितलं ते ऐकून मला पायाखालची जमीन सरकल्यासारखंच वाटलं. अमायरा, मला खरंच माफ कर. मला माहीत नव्हतं की डॅडने तुझ्या वडिलांसोबत आणि तुझ्यासोबत एवढा मोठा अन्याय केला आहे. विहानच्या आवाजात प्रामाणिक आणि पश्चाताप आणि नॅचरल दुःख होतं. रियाने अमायराच्या खांद्यावर हात ठेवला. अमायरा, खरंच विहानला खरंच काही माहीत नव्हतं. डॅडचे बिझनेसचे व्यवहार नेहमी गुप्त असायचे, पण कबीरने जे पाऊल उचलले त्याने डॅड पूर्णपणे एकटे पडलेत. उदयपूर पॅलेसच्या बाहेर हजारो लोकांची गर्दी जमा झाली आणि डॅडना पोलिसांनी नजरकैदेत ठेवले. अमायरा विहानकडे पाहत राहिली. तिला जाणवलं की रणजित कपूर यांचे पाप नक्कीच डोंगरा एवढं होतं, पण त्यांचे दोन्ही मुलं कमालीचे सोन्यासारख्या मनाचे होते. विहान आणि कबीर या दोघांमध्येही त्यांच्या वडिलांचा तो कपटी आणि क्रूर स्वभाव नव्हता. विहान सर,
तुमच्या लग्नाचा दिवस खराब झाला याचं मला वाईट वाटतंय, पण माझ्याकडे रणजित कपूर यांचा खरा चेहरा जगासमोर आणण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. त्यांनी माझ्या वडिलांना संपवलं. अमायरा अत्यंत शांत पण खंबीर आवाजात म्हणाली. तेवढ्यात वॉर्डचा दरवाजा हळूच उघडला आणि नर्सने बाहेर येऊन सांगितलं, कबीर सरांना शुद्ध आली आहे. ते अमायरा मॅडमला आत बोलावतायत. अमायरा लगेच आतमध्ये गेली. वॉर्डमध्ये कबीर बेडवर टेकून बसला होता. त्याच्या डोक्याला पांढरी पट्टी बांधलेली होती. त्याला पाहताच अमायराच्या चेहऱ्यावर एक हलकी स्माईल आली. ती त्याच्या बेडच्या शेजारी असलेल्या स्टूलवर बसली. आता कसं वाटतंय रॉकस्टार? तिने चेष्टा करत विचारलं. कबीरने तिचा हात आपल्या हातात घेतला आणि एक मंद हसू हसले. जोपर्यंत तू माझ्या समोर आहेस तोपर्यंत मला काहीच होऊ शकत नाही मिस सेन, पण बाहेर काय परिस्थिती आहे? अमायराने त्याला विहान आणि रिया आल्याचं सांगितलं आणि रणजित कपूर यांच्यावर पोलिसांनी केलेल्या कारवाईची माहिती दिली. हे ऐकून कबीर काही क्षण शांत झाला. स्वतःच्या वडिलांना कायद्याच्या कचाट्यात अडकलेलं पाहणं कोणत्याही मुलासाठी सोपं नसतं, पण कबीरला माहिती होतं की हा सत्याचा मार्ग आहे. कबीर. विहान हळूच खोलीच्या आतमध्ये आला. दोन्ही भावांची नजर एकमेकांना भिडली. विहानच्या डोळ्यामध्ये आता अश्रू होते. तो कबीरच्या जवळ आला आणि त्याने त्याला घट्ट मिठी मारली. तू खूप मोठं धाडस केलंस केसी. जे करायची हिंमत माझ्यात नव्हती ते तू केलंस. डॅड चुकीचे होते आणि त्यांना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळायलाच हवी. मी या लढाईत तुझ्या आणि अमराच्या सोबत आहे, विहान म्हणाला. कबीरने विहानच्या पाठीवर थाप मारली. थँक्स बाई, मला माहिती होतं की तू मला समजून घेशील. आता आपल्याला कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जावं लागेल. जयपूरचे आयजी जे आहेत ते माझ्या ओळखीचे आहेत. ते स्वतः इथे येत आहेत अमायराचा अधिकृत जबाब नोंदवून घेण्यासाठी. अमायरा, तुझ्याकडे आनंद सेन यांच्या डायऱ्या किंवा काही कागदपत्र आहेत का जे डॅडच्या विरुद्ध पुरावा म्हणून वापरता येतील? अमायराने होकारार्थी मान हलवली. हो कबीर, माझ्याकडे माझ्या वडिलांची एक जुनी डायरी आहे ज्यामध्ये त्यांनी रणजित कपूर यांच्यासोबत झालेल्या प्रत्येक आर्थिक व्यवहाराची आणि फसवणुकीची बारीक नोंद करून ठेवली आहे. ती डायरी मी मुंबईच्या लॉकरमध्ये सुरक्षित ठेवली आहे. ती आणली की रणजित कपूर यांना कोर्टातून कधीच जामीन मिळणार नाही. परफेक्ट, कबीर म्हणाला. राहुल, मुंबईला जाऊन ती डायरी घेऊन येईल आणि संध्याकाळपर्यंत आपण डॅडच्या साम्राज्याचा हा काळा अध्याय अधिकृतपणे बंद करू. पण त्यांना कल्पना नव्हती की रणजित कपूर इतक्या सहजासहजी हार मानणाऱ्यांपैकी नव्हते. उदयपूरच्या महालामध्ये नजरकैदेत असलेले रणजित कपूर आपल्या वकिलांशी आणि काही बड्या राजकीय नेत्यांशी फोनवर गुप्त चर्चा करत होते. त्यांच्या चेहऱ्यावर तो क्रूर आणि घमेंडी भाव अजूनही गेला नव्हता. मला फरक पडत नाही की कबीर माझा मुलगा आहे, रणजित कपूर फोनवर दातावर दात घासून ओरडले. त्याने माझ्या इब्रतीचे धिंडवडे काढलेत अख्ख्या देशासमोर. तो आणि ती मुलगी जयपूरच्या सिटी हॉस्पिटलमध्ये आहेत ना? राहुल त्यांच्यासोबत आहे की नाही मला माहीत नाही, पण माझे काही खास माणसं अजूनही जयपूरमध्ये आहेत. पोलिसांचा बंदोबस्त भेदून त्या मुलीला तिथून गायब करा. जर ती मुलगी कोर्टात पोहोचली नाही तर आनंद सेन यांच्या मृत्यूचा कोणताही पुरावा कायद्यासमोर टिकणार नाही. आणि कबीरला सांगा की जर त्याने आपला जबाब मागे घेतला नाही तर कपूर इंटरनॅशनलच्या सर्व संपत्तीतून मी त्याला बेदखल करेन. दुपारचे 2 वाजले होते. हॉस्पिटलच्या बाहेर मीडियाचा गराडा तसाच होता. वॉर्डच्या बाहेर 2 पोलीस कॉन्स्टेबल तैनात होते. विहान आणि रिया काही वेळ वकिलांशी बोलण्यासाठी बाहेर गेले. वॉर्डमध्ये कबीर आणि अमायरा दोघेच होते. अमायरा कबीरला चमच्याने सूप भरवत होती. कबीर, तू नीट जेवत नाहीस. एक रॉकस्टार असून एवढे नखरे, अमायराने हसत म्हटले. नखरे माझे नाहीयेत अमायरा. तुझा हा चष्मा आणि तुझा हा डॉक्टर सारखा अवतार पाहून मला भूकच लागत नाहीये, कबीरने नेहमीच्या फ्लर्टिंग अंदाजामध्ये म्हटलं. अमायराचा चेहरा पुन्हा एकदा लाजेने लाल झाला. त्यांच्यातील ही नॅचरल केमिस्ट्री वॉर्डच्या त्या गंभीर वातावरणातही एक गोल्ड रोमांस निर्माण करत होती. तेवढ्या डॉक्टरांच्या कपड्यामधील एक माणूस वॉर्डच्या आतमध्ये आला. त्याच्या चेहऱ्यावर मास्क होता आणि हातामध्ये एक फाईल होती. मिस अमायरा सेन, तुम्हाला खाली आयजी सरांनी बोलवलं आहे तुमचा जबाब नोंदवण्यासाठी, त्या माणसाने अत्यंत थंड आवाजात सांगितलं. अमायरा उभी राहिली. हो, मी येते. तिने कबीरकडे पाहिलं. मी 5 मिनिटात आली कबीर. सांभाळून जा अमायरा, कबीरने म्हटलं. अमायरा त्या डॉक्टरांच्या मागे वॉर्डच्या बाहेर पडली. कॉरिडॉरमध्ये शांतता होती. ते दोघे लिफ्टच्या दिशेने न जाता जिन्यांच्या दिशेने वळले. अमायराच्या मनात अचानक संशयाची पाल चुकचुकली. डॉक्टर, आयजी सर खाली ऑफिसमध्ये आहेत ना, मग आपण जिन्याने का जातोय? तिने थांबून विचारलं. त्या माणसाने मागे वळून पाहिलं. त्याने आपल्या चेहऱ्यावरचा मास्क झटकन खाली केला. तो रणजित कपूर यांचा मुख्य शार्प शूटर होता. त्याने खिशातून एक क्लोरोफॉर्मचा रुमाल काढला.
आणि अमायरा काही ओरडण्याआधीच तिचं तोंड घट्ट दाबून धरलं. अमायराने स्वतःला सोडवण्यासाठी प्रचंड धडपड केली. तिचा चष्मा जमिनीवर पडून तुटला, पण क्लोरोफॉर्मच्या तीव्र वासामुळे तिचे शरीर हळूहळू सुन्न पडू लागले आणि ती त्या गुंडांच्या हातावर कोसळली. त्या गुंडाने तिला उचलले आणि हॉस्पिटलच्या पाठीमागच्या स्ट्रेचर गल्लीतून बाहेर उभे असलेल्या एका व्हॅनमध्ये टाकले. अवघ्या 2 मिनिटात अमायराचे हॉस्पिटलमधून अपहरण झाले होते. दुसऱ्या बाजूला वॉर्डमध्ये असलेल्या कबीरला 15 मिनिटे झाली तरी अमायरा परत आली नाही म्हणून धाकधूक वाढू लागली. त्याने सलाईनची सुई आपल्या हातातून झटकून उपसून काढली आणि तो वॉर्डच्या बाहेर आला. बाहेर कॉरिडॉरमध्ये पोलिसांना विचारले तर त्यांनी सांगितले की अमायरा खाली गेली आहे. कबीर जिन्याच्या दिशेने धावला. तिथे त्याला जमिनीवर अमायराचा तुटलेला चष्मा सापडला. चष्मा पाहताच कबीरच्या काळजात धस्स झालं. अमायरा, तो जोरात ओरडला. त्याला समजलं की डॅडच्या माणसांनी पुन्हा एकदा तिच्यावर वार केला होता. कबीरचा राग आता सीमेपार गेला होता. त्याने विहानला फोन केला आणि संपूर्ण पोलिसांची टीम हॉस्पिटलच्या आवारात जमा झाली. हा सिरीजचा 8वा भाग होता, जिथून कथेचा सस्पेन्स आणि रोमांस आता एका अत्यंत धोकादायक वळणावर आला होता. कबीर आपल्या आयुष्यातील सर्वात मोठ्या शत्रूशी म्हणजे स्वतःच्या वडिलांशी थेट भिडणार होता. कारण यावेळी प्रश्न फक्त सुडाचा नव्हता, तर त्याच्या प्रेमाचा, त्याच्या अमायराच्या जीवाचा होता. तर मंडळी, आजचा भाग इथेच संपला. कसा वाटला तुम्हाला आजचा भाग? तुम्हाला काय वाटतं पुढे काय होईल? तुम्ही कमेंट करून नक्की कळवा. तुमच्या कमेंटमधूनच मला पुढचे भाग लिहिण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. त्यामुळे कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या लाडक्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. भेटूया उद्याच्या भागात. चलो बाय.